सध्या महाराष्ट्रात एका प्रकरणाची जोरदार चर्चा सुरू आहे आणि ते प्रकरण म्हणजे गोविंद बर्गे यांच्या मृत्यू प्रकरणाची। गोविंद बर्गे यांच्यासोबत नक्की काय घडलं असावं, पूजा गायकवाड आणि गोविंद बर्गे यांच्यामध्ये काय संभाषण झालं असावं, या संदर्भातला आता मोठा खुलासा समोर आलेला आहे। या प्रकरणाचा तपास करत असताना पोलिसांनी अनेक महत्त्वपूर्ण गोष्टींचा उलगडा केलाय। पोलीस तपासातून पूजा गायकवाड आणि गोविंद बर्गे अनेक ठिकाणी एकत्र राहिल्याचं समोर आलंय। दोघांच्या मोबाईल फोनच्या कॉल डिटेल्स आणि चॅटिंग मधून अनेक नवीन खुलासे समोर आले। यात गोविंद बर्गे यांनी आत्महत्या करण्याची धमकी दिल्याचंही उघड झालंय। त्यामुळे बर्गे यांनी स्वतःवर गोळी झाडून घेतली असावी असा अंदाज वर्तवला जातोय। त्यामुळे त्यांच्या घातपाताचा जो संशय व्यक्त केला जात होता त्यामध्ये काहीच तथ्य नसावं अशीही चर्चा आता सुरू आहे। पोलीस सविस्तर या घटनेचा तपास करतायत। याशिवाय पूजा गायकवाडच्या बँक खात्यात गोविंद बर्गे नावाने अनेक आर्थिक व्यवहार झाल्याचंही निष्पन्न झालंय। गेल्या 5 दिवसांच्या पोलीस कोठडीत पोलिसांनी या प्रकरणातील अनेक बाबींचा छडा लावलाय। तसंच पूजा गायकवाड सोबत काम करणाऱ्या काही सहकारी आणि मैत्रिणींचा जबाबही नोंदवण्यात आलेला आहे। पूजा गायकवाडला न्यायालयीन कोठडी मिळाली असली तरी या प्रकरणाची पुढील चौकशी करण्याचा पोलिसांचा हक्क कायम आहे। पोलीस या प्रकरणातील इतर पैलूंवर अधिक तपास करतायत। गोविंद बर्गे यांनी काही दिवसांपूर्वी नर्तिका पूजा गायकवाडच्या घरासमोर कारमध्ये स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली होती। या प्रकरणात आता विविध धागेदोरे समोर येत आहेत।